पाहिलं नुकताच मॅच झाली वन साइडेड ती सुद्धा मॅच एका हाती सामनाचं चित्र पालटलं. या दोन खेळाडूंनी तीच जोडी सध्या मैदानामध्ये पाहतोय. आणि आता मात्र वरच्या पोल मधून जर आपण पाहिलं तर निलेश 11 जावळे उलवेनोड मधला ताकदवर संघ. दुसऱ्या बाजूनं जवळपास याच क्रीडांगणावर प्रॅक्टिस कित्येक वेळा झालेली आहे आणि अगदी हाकेच्या अंतरावर सावरखार गावाचं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळेल. एक उरण आणि एक पनवेल तालुक्यातील संघ पाहायला मिळेल. उलवेनोड परिसरातील एक संघ जावले गाव, एक गाव एक संघ आपण कित्येक वेळा संकल्पना पाहिलेली आहे, तीच संकल्पना राबवलेली आहे जावले संघानं. अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण बी हा संघ पाहतोय, परंतु त्या संघात त्या गोष्टी खरं तर टाळाव्या लागतील. अपेक्षा करूया त्या गोष्टी टाळल्या जातील. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू. सुरुवात होईल खरं तर मोरिया 11 सावरकर संघाच्या बाजूने आपण विचार केला तर सलामीची जोडी बाळू आणि नितेश. गेम ऑन. मनीष पहिला बॉल मोठा धमाका खेचण्याचा प्रयत्न खेळाडू आहे त्या ठिकाणी. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये ठरलाय 0. पहिला चेंडू पहिली विकेट्स. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. गळती लागली खरं तर, नजर लागली असं सुद्धा म्हणावं लागेल. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट्स गेली. गोल्डन डकचा शिकार झालाय आणि आता मात्र एक अष्टपैलू खेळाडू चेतन आपण पाहतोय वन डाऊन साठी. चेतन जर्सी नंबर 11. खरं तर भारतीय संघाला 2008 मध्ये आपण पाहिलं अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकून देणारा तोच खेळाडू. प्रशिक्षण दिलं खरं तर बेस्ट फिल्डर म्हणून कित्येक वेळा अवॉर्ड जिंकला. जर्सी नंबर 11 मोहम्मद कैफ त्यांचा जर्सी नंबर सध्या पाहतो आपण. 6 वेळा अंडर 19चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. मग 2008 पासून सुरुवात झाली मोहम्मद कैफ, त्यानंतर विराट कोहली 2010 मध्ये, उन्मुख चंद झाला आणि आयुष म्हात्रे नुकताच ज्याच्या कॅप्टन्सी खाली भारतीय संघानं 6व्यांदा खरं तर ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड होता इक्वल होती 5 वेळा, परंतु भारतीय संघ सध्या 6व्यांदा जिंकलेला आहे. दुसरा बॉल लवर फुलटॉस बॉल ऑलमोस्ट यॉक करून घेतला. येस नो मध्ये 2 गाड्या अडकल्या होत्या परंतु सुटल्या वेळेवर. आणि इथं मात्र धावसंख्येचा श्री गणेशा पाहायला मिळतोय. मोरिया 11 सावरकर संघाचा अकाउंट ओपन झालंय. मागच्या मॅच मध्ये त्यांनी दमदार फलंदाजी केली. या मॅच मध्ये त्याची केवायसी झालीच नाही, अकाउंट ओपनच झालं नाही आणि तिथून मात्र 0वर बाद झाला. बाळू आपण पाहतोय वन डाऊन साठी खेळाडू आलेला आहे. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय. नितेश टू मनीष. ओव्हर पिच बॉल तडाखा लावला. स्टँड अँड डिलिव्हर साइड स्क्रीनच्या वरून बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे षटकार. नितेश नाही तर डॉन आहे. डॉन षटकार हॅट्रिक साठी कॅश प्राइज आलंय नितेशला. 1000चं कॅश प्राइज आलंय अनिल दादा घरत यांच्या माध्यमातून. आडव्या बॅट ओ इथे मात्र काय झालंय, बॅट्समनला हिट होऊन खरं तर जर गोलंदाजाचा कोणत्याही प्रकारचा शरीराचा स्पर्श झाला असता तर कदाचित इंटरेस्टेड झालं असतं, तर म्हणे विकेट सुद्धा झालं असतं. इतका सरळ मारला होता ना की नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडून सुद्धा अजिबात चेतन त्या ठिकाणी आपण पाहिलं कदाचित बॅटला बॉल लागलाय. चेतन घरत स्ट्राईक एंडला खेळाडू नितेश घरत आणि चेतन घरत या ठिकाणी आपण पाहतोय. 8 वर 1 खेळाडू बाद झालाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मनीष गोलंदाज पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख. ओव्हर पिच बॉल लॉफ केला बॉलला, उंची जास्त, फटका हवेत आहे.
क्षेत्ररक्षक बॉल अडवलाय. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी, गुड फिल्डिंग आणि चांगलं खरं तर प्रेझन्स ऑफ माइंड दाखवलं. नाही झेल अजिबात नव्हता मनीष, विचार सुद्धा करू नका आपण, प्रयत्न केले हे खूप आहे मित्र म्हणेन. शेवटच्या क्षणी स्वतःला बॅकअप सुद्धा दिला आणि बॉल अडवला आणि तिथून मात्र या धावा आपल्याला मिळतील तब्बल 2. डबल फिगर मध्ये धावा संख्या 10 धावा संख्या आपण पाहतोय. जर्सी नंबर 10 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आज सकाळीच खरं तर आयुष मात्रेला बोलवलं, एक स्पेशल गिफ्ट दिली जर्सी आणि खरं तर लंच सुद्धा केलं. आज सचिन रमेश तेंडुलकर कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत ISPL चे. लोअर फिल्टर्स बॉल ड्राईव्ह केला, बॉलला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप आहे मोठा, धावांचा अजिबात नाही होणार तोटा. लॉफ्टेड फटका पाहिला आपण आणि अलाउन द कार्पेट खरं तर कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून शेवट केलाय चौकारांना. या पहिल्या रजनीमध्ये आपण असे सामने बघितले ना, जिंकणारा संघ पराभूत झाला आणि पराभूत होणारा संघ सुद्धा जिंकला. हातातली मॅच काही खेळाडूंनी सोडली, किंबहुना सुटलेली मॅच काही खेळाडूंनी एकवटली असं म्हणावं लागेल. इतक्या चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळाल्या पहिल्या रजनीमध्ये. हा थरार, मग विचार करा शेवटच्या रजनीमध्ये काय थरार असेल. पहिल्या षटकाचा निर्वाळा आपण पाहिला, पंकज येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. आणखीन एक डावकुरी हाताचा गोलंदाज बंधुराजे आहेत. खरं तर 3 बंधुराजे एकाच संघामध्ये खेळतात. प्रसाद आपण पाहतोय विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये सुद्धा. जाऊन दिला बॉल ऑफस्टमच्या बाहेर, पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. नियमावली आहेत, आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 उल्लंघन या ठिकाणी केलं जातोय. प्लॅनिंग स्पष्ट आहे पंकजची, वाईड यॉर्कर मध्ये ट्राय करायचं आहे, रूम जास्त द्यायचे नाहीत आणि म्हणूनच डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू सुद्धा प्रोटेक्शन घेतलेलं आहे. प्लॅनिंग चांगले आहे, एक्झिक्युशन होणार का. हाफ ट्रॅकर बॉल प्लॅन चेंज केला लगेच या ठिकाणी, थोडस गती परिवर्तन केला. एंड टू द पिच आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवला जातो. डॉट बॉल 12.86 करक रन रेटने या ठिकाणी धावा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु नितेश करत हा खेळाडू, किती काळ तुम्ही या खेळाडूला शांत ठेवाल. लवर फुलटॉस बॉल गॅप मध्ये करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहेत लॉंगॉनच्या रिझन मध्ये. मिसफील्ड झाली, फंबल झालंय आणि त्याच्या जोरावर आणखीन एक धाव. एकूण धावा मिळतील 2. 17 धाव संख्या या ठिकाणी पाहतो धावपटलावर. एक खेळाडू बाद झालाय. 4 षटकांची मॅच, डू ऑर डाय. खरं तर नॉकआउट मॅचेस सगळ्या आहेत मित्रांनो, परंतु ही मॅच सगळ्या मॅच पेक्षा डिफरंट आहे. इथून जर पराभूत झालात तर काही मिळणार नाही, परंतु जिंकला तर एक ट्रॉफी घेऊन जाल, किमान एक ट्रॉफीचे तुम्ही मानकरी ठराल. मनीष पंकज या ठिकाणी गोलंदाज आणखीन एक व्हाईट बॉल टाकतोय. एक्स्ट्रा रन या ठिकाणी खर्च करतोय खरं तर पंकज. आणि इथून मात्र ज्या धावा तुम्ही देणार आहात ना, त्यापेक्षा किमान एक धाव तुम्हाला बनवायची आहे. हे गणित डोक्यात ठेवूनच तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 4 षटकांची मॅच, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर डॉट बॉल, एक दुहेरी धाव, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट. लोवर फुल टॉस बॉल, बॅट टर्न झाली आता मध्ये, परंतु हरकत नाही, ताकद लावली होती, मनगटाचा वापर केला होता आणि बॉलला फेकून दिलंय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार ठोकलाय. लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या मॅचचं चित्रण केलं जात आहे. आमदार क्वालिटी पाहायला मिळतोय. षटकार पाहिला आपण. आणखीन एक आडव्या बॅटनं फटका सजवलाय. खेळाडू आहेत त्यांना प्रेक्षक बनवून ठेवलंय. पुन्हा एकदा मागच्या चेंडूवर षटकार, या चेंडूवर एका टप्प्यानं चेंडू पार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, आलाय चौकार. कीपरने आणि प्रसादने लांबून आवाज दिला. दोन्ही बॉल स्लॉट मध्ये हाताळले होते खरे तर.
आणखीन एक यावेळी फटका फसलाय, उंची जास्त घेतली, दोन खेळाडू इंटरेस्टेड आहेत. हो, प्रयत्न भरपूर केले होते, बरेच प्रयत्न केले होते, मात्र ते प्रसाद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, नशिबाने साथ दिली. खरं तर खेळाडू होते परंतु सर्कल मध्ये बॉल अडकला. गोलंदाज सुद्धा जाऊ शकला असता कदाचित. सर्कल मध्ये बॉल पकडतोय, अर्थातच गोलंदाजाला मार्जिन होता. हा, एक गोष्ट नक्की आहे की सरळ कॅच प्रसादची होते परंतु बाउंड्री लाईनला टच होता प्रसाद. 30 यार्ड सर्कल, त्यानंतर बाउंड्री लाईन आपण 50-55 ची बाउंड्री लाईन पकडूया. 20 ते 22 मीटर जर ती रनिंग असेल, गोलंदाजाला फक्त 10 ते 15 मीटरची रनिंग होती. हे गणित सुटलंच नाही मित्र म्हणेन. प्रयत्न सुद्धा झाला नाही. धावसंख्या 30 झाल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज नितेश घरत पाहतो आपण. चावून दिला बॉल, वाईड नंबर 3. तिसरा वाईड या ठिकाणी हाताळतोय आणि इथून मात्र नितेशला सुद्धा थोडासा सुटकेचा श्वास घे, कारण सिंगल डबल सुद्धा ऑन आहेत. सिंगल डबल सुद्धा धावसंख्या या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळेच धावसंख्या पुढे वारंवार चालली. 31 धावसंख्या सध्या आपण पाहतोय धावपटलावर. 31 रन ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस नाव. लास्ट बॉल, लोअर फुल टॉस बॉल. खेळाडू आहेत त्यांना प्रेक्षक बनवून ठेवलंय. आणखीन एक मोठा फटका पाहतो आपण. नितेश घरत ऑन फायर. आणखीन एक ठोकला षटकार. एक एक्स्ट्रा बॉल आपण पाहिला वाईड आणि त्यानंतर त्या एक्स्ट्रा बॉलवर आलेला मोठा फटका. आणि यामुळेच तर कोचेस सांगत असतात की तुम्ही एक्स्ट्रा बॉल टाकू नका, कारण चेंडू तुमचा एक एक्स्ट्रा वाढला जातो, एनर्जी वेस्ट होते. आणि शेवटचा बॉल असं म्हणतात क्रिकेटमध्ये, शॉर्ट फॉर्मॅटमध्ये सुद्धा. फॉर्मॅट तुम्ही कोणता खेळता इम्पॉर्टंट नाहीये, तुमचा सुरुवात आणि शेवट. पहिला बॉल स्पेलचा आणि शेवटचा बॉल, हे दोन चेंडू महत्वाचे असतात. आणि तिथूनच काहीतरी गफलत झाली मित्र म्हणेन. पहिला बॉल वाईट हाताळला, त्यानंतर शेवटचा बॉल सुद्धा बघायला गेलं तर वाईट लिगल बॉल हाताळला, त्यावर आला षटकार. हे गणित राहिलंय. दुसऱ्या षटकाचं धावसंख्या बनल्यात 37 धावा. 18.50 सरासरी. 18.50 सरासरी या ठिकाणी तुम्ही पाहताय. आणि याच सरासरीने जर धावसंख्या पुढे सरकल्या ना तर 70 पार होऊ शकते आणि तो एक मोठा स्कोर असेल. तिसरं षटक एक्सपिरियन्स कडे जाण्याचा निर्णय घेतलाय. गुड कॅप्टन्सी, चांगला मूव्ह आहे, चांगला निर्णय घेतलाय मित्र म्हणेन. स्लोवर बॉल पिक केलाय, बॉलला खेळाडू आहेत त्या ठिकाणी. ओ, झेल सुटला. सगळं काही चांगलं घडलं होतं परंतु खेळाडूने चूक केली बघा त्या ठिकाणी. रनिंग कॅच होता, मान्य आहे, हा कॅच थोडस कठीण असतो परंतु या स्तरावर तुम्ही खेळताना तुम्हाला कॅच या घ्यावे लागतील. प्रदीप कडू गोलंदाज पाहतोय. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केली होती परंतु त्या संधूच 50 मारली तर अनिल घरत यांच्याकडनं 1000चं कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिक साठी सुद्धा तुम्ही पाहिलं. नितेश स्ट्राईक एंडला खेळाडू. 8 मध्ये 27 बनवल्यात. एका बाजूने ट्रॅफिक लावली खरं तर या खेळाडूनं. हो, नाराज असेल खरं तर. बॉलला थोडस वळण घेतलं. रिप्ले मधनं आपण पाहू शकतोय स्लॉट मध्ये होता बॉल, परंतु बॉल पडल्यानंतर थोडस वळण घेतलं. रिप्ले पाहतोय आपण. थोडस आतमध्ये आला बॉल, वळवलं. खरं तर स्विंग नाही म्हणू शकत कारण या बॉलला सीम नसते, त्यामुळं स्विंग हा आपण कदाचित शब्द नाही वापरू शकत, परंतु तो वळण घेतलं नक्कीच. थोडस एक नॅचरल स्विंग मिळाला त्या ठिकाणी. आतमध्ये आला बॉल आणि म्हणूनच बीट झाला फलंदाज. डॉट बॉल हाताळतोय गोलंदाज. आणखीन एक ऑफस्टमच्या बाहेर. यावेळी मात्र लाईन चांगली होती, लाईन खराब आहे, ऑफस्टमच्या बाहेर आहे. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. 39 झाल्यात. 2.2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 39. एक बाद, 39 धावा.
नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू सांगतोय कशा प्रकारे चेंडू येतोय. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी म्हटल्या जातात मित्रांनो. गोलंदाजा आरसा हा विकेट किपर असतो आणि फलंदाजा आरसा नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू असतो. कारण त्याला माहिती असतं कोणत्या पद्धतीचा चेंडू येतोय, किंबहुना बॉल आतमध्ये येतोय की बाहेर जातोय, या गोष्टी सांगत असतात. कित्येक वेळा पाहतो आपण. आणखीन एक चांगला बॉल गुड लेंथवर हिट केलाय. प्लॅनिंग स्पष्ट आहे. गुड लेंथवर बॉल हिट करायचा, तिथून खांद्याचा वापर करायचा. काहीच कळलं नाही फलंदाजाला. या बॉलमध्ये अनप्लेबल डिलिव्हरी. नितेश घरत आपण पाहतोय डॉट बॉल फेस करतोय. प्रत्येक डॉट बॉल फेस केल्यानंतर स्वतःवरच रागवतोय. या गोष्टीला सुद्धा तुम्हाला सामोरे जावं लागेल. चांगल्या बॉलला तुम्हाला सन्मान द्यावाच लागेल. बॉल आतमध्ये आला, घेतली थोडीशी आतमध्ये आला. विकेट किपरच्या हातामध्ये 39 धावा स्थिर आहेत, थांबल्यात, स्तब्ध आहेत. 39 धावा धावपटलावर आपण पाहतोय. आणखीन एक स्लोवर बॉल पिक केलाय. पिकअप शॉट बनावं लागेल आणि मागचा बॉल आला डॉट, यावर मारलाय मोठा शॉट. षटकार. पंचेचाळीस जर्सी नंबर 45 हिटमॅनचा जर्सी नंबर पाहतो आपण. ती धावसंख्या. स्लोवर बॉल फटका फसलाय. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. यावेळी संधी झाली आणि इथे मात्र केलंय संधीचं सोनं. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज बाद. पंचेचाळीस धावा झालेल्या आहेत. खेळाडू बाद झाला नितेश. मॅच संपली ना, नितेशला डेफिनेटली मेसेज असेल प्रसादचा, काय भाऊ या आमच्या विरुद्ध पण एवढी फलंदाजी, परंतु प्रसादची बॅटिंग अजून बाकी आहे मित्रांनो. त्यामुळे सध्या धावा झाल्यात 45. 2 खेळाडू बाद झालेत. मोन्या स्लोवर बॉल फसवा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय आणि षटक क्रमांक 3 समाप्त झालाय. 45 धावा झाल्यात. 2 खेळाडू बाद झाले. चला लगेच मॅचला सुरुवात करा. शेवटचं षटक. 6 चेंडू आहेत. डीजेचं कौतुक करायला लागेल या ठिकाणी, कारण ज्याप्रमाणे संगीत लावलं ना त्यांनी, सगळ्यांना एनर्जेटिक आणि स्पेशली म्हणजे मराठीत म्हटलं तर गरम ठेवले त्यांनी. एक ज्याप्रमाणे संगीत लावलेत ते अप्रतिम संगीत. आणि डीजेचं गोष्ट झाली तर अर्थातच सुनंदा डेकोरेशन अँड साऊंड सर्व्हिस सोनारी, निकेश आणि अजिंक्य कडू, नितेश खर तर आणि अजिंक्य कडू. शेवटचं षटक आहे. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. कमबॅक करणारं षटक मी म्हणेन, डेफिनेटली म्हणेन, कारण 8 धावसंख्या अवघ्या खर्च केल्यात. एक षटकार सुद्धा आला होता. त्या नितेशच महत्वाच्या बॅट मधून आला होता तो. मोनू आणि चेतन. सध्या स्ट्रायकरला चेतन पाहतो आपण. जाऊन दिला बॉल. पुन्हा एकदा त्याच लाईनवर ही सुद्धा गाडी आहे. ज्या पटरीवर दुसरं षटक होतं त्याच पटरीवर हा गोलंदाज आहे. सुरुवात खराब झाली. वॉर्मअप बॉल होता असं म्हणता येईल, परंतु आता मात्र वॉर्म झाला असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. 46 बनल्यात. इथून तुम्हाला 55च्या खाली ठेवावे लागेल आणि सावरकर संघ 60+ ट्राय करेल. ओ चांगला बॉल. लेग कटर हाताळला होता. हाफ अपील फक्त कीपरनेच अपील केली होती, परंतु गोलंदाजीने अजिबात अपील केली नव्हती. संधी प्रत्येकाला आहे, संधी प्रत्येकाला मिळते, परंतु त्या संधीचं सोनं करणं तुम्हाला महत्वाचे आहे. बघा मिया मॅजिक खर तर त्याला
आपल्या या दौऱ्यासाठी अजिबात नाव सुद्धा नव्हतं. वाईट कार्ड एंट्री मिळाली 48 तासा अगोदर त्याला बोलवलं आणि फक्त आला आणि 3 विकेट सुद्धा घेतल्या. संधीचं सोनं करता आलं पाहिजे. समोर टाकला होता बॉल, ताकद प्रचंड लावली, फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन, ठोकलाय षटकार. पियुष कडूवर हल्ला चढवलाय, षटकार ठोकलाय आणि धाव संख्या पाहतो आपण 46 वर आला तो षटकार. 52 कम्स अप सावरकर टीम. अर्धषटक लागलेलं आहे आणि षटकार ठोकलाय करतो चेतननं. स्लॉट मध्ये होता बॉल, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न, हा दबाव आहे मी तर म्हणेन. बचण्याचं काम चालू आहे. पियुष या ठिकाणी पाहतोय स्वतःला एक चांगला चेंडू पियुषनं सुद्धा जर हाताळला तर स्वतःचा पुन्हा एकदा आत्मविश्वास तो मिळवू शकतो आणि तो टाकावा लागेल पियुषला. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, डेफिनेटली तुमच्यावर हल्ला चढवतील, ते मात्र शंका नाही, परंतु तुमचा आत्मविश्वास महत्वाचा आहे. मनात विचार बरेच चालू आहेत पियुषचे. एक्सपेरिमेंट करण्याची काहीच गरज नाही. तुमच्याकडची ताकद, तुमचा स्टॉक बॉल आता या ठिकाणी टाकायचा. तुमच्याकडचा असला बेस्ट बॉल इथं या मॅच मध्ये तुम्हाला टाकावा लागेल. तो बॉल तुम्हाला हात लावावा लागेल. एस, आज तो बॉल यॉर्कर टाकलाय आणि इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. ओ, फंबल झालेत, परंतु नाही, एका धाव्याने समाधान मानावं लागेल. थोडस स्पंदन कंट्रोल ठेवायला लागतील, कारण यंगस्टार गोलंदाज आहे पियुष कडूला. आपण पाहतोय उंचपुरा गोलंदाज, परंतु अनुभव जरी कमी असला ना, परंतु आपला आत्मविश्वास अनुभवावर नेहमीच मात करत असतो, हे लक्षात ठेवा. धावा बांधल्यात 54. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्लॉट मध्ये आला, त्याला पाठवला पलीकडच्या प्लॉट मध्ये, स्लाइटली ओव्हर पिच डिस्पॅच केलं मोनूच्या बॅट मधून. मोठा फटका, षटकार. साठ झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. स्लॉट मध्ये आला. मोनूचं प्लॅनिंग फिक्स असते, आपल्या टप्प्यात आला ना हॅशटॅग कार्यक्रम फिक्स, आणि तेच करून दाखवलं. यासाठीच ओळखला जातो हा खेळाडू. पुरण प्रीमियर लीग गतवर्षी सुद्धा गाजवली होती या खेळाडूनं. आता मात्र 2 चेंडू आहेत, दबाव आहे पियुष कडूवर, परंतु इथून कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा 1 चेंडू चांगला हात लावावा लागेल पियुष याला. ओ, फिरून खेळलेत, फटका काय सजवलाय, कलात्मक, अफलातून टायमिंग, लाजवाब, सुपला शॉट, षटकार. हे माझं 2 षटकार मारलेत मी, 3रा मारणार का? सुपला शॉट, स्कायची आठवण करून दिली. काय फटका सजवलाय, स्टेटस ठेवण्याच्या योग्य तो फटका आहे, लाजवाब फटका. आता षटकार जर लगावला तर त्यासाठी सुद्धा प्राइज आलेली आहे बघा. सुपला शॉट साठी सुद्धा प्राइज आलंय. आडव्या बॅटने फटका सजवलाय, ताकद प्रचंड लावली होती. खेळाडू आहे त्या ठिकाणी, बॉल दिसलाच नाही बघा. एक झाली, दुसऱ्यासाठी कॉल केलं, दुसरी सुद्धा झाली, तिसरी होणार का नाही? आता इथून गाडी थांबवावी लागणार. मात्र धाव संख्या बनल्यात 66 आणि त्यामध्ये आणखीन 2 ऍड केल्या जातील, 68. एकूण 70 धाव संख्येचं आव्हान डोंगर उभा केलाय. डोंगर उभा केला, 17.22 ची सरासरीने धावा बनवल्यात. लाजवाब फलंदाजी झाली. पियुष कडूवर हल्ला चढवला, 23 धावा शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये प्रॉपर बॅटिंग केली. दोन्ही बॅट्समनचं कौतुक करेन मी, आणि दोघांनीही एकमेकांना कॉम्प्लिमेंट दिलं, एकमेकांना स्ट्राईक आली, त्या प्रकारे एकमेकांचं कॉन्ट्रीब्युशन झालं, आणि म्हणूनच सध्या टीम टॉपला आलेली आहे.
फर्स्ट इनिंग मध्ये आपलं काम चोख बजवलंय. 68 लावल्यात धावपटलावर, 69 बनवायचे आहेत. जर बनवल्यात तर ट्रॉफीचा हकदार होईल, जर थांबवल्यात तर सावरकर संघ ट्रॉफीचा हकदार होईल. कोण कुणावर मात करेल? आता फक्त 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 24 चेंडू मॅचची समरी तुमच्या समोर दिसते. निलेश 11 जावळे टॉस जिंकला होता, गोलंदाजाचा निर्णय घेतला. बॅटिंग कार्ड खरं तर आपण पाहतो, हा रिपोर्ट कार्ड आहे. किती मार्क्स मिळाले बघा. 12 चेंडू 33 बनवला. नितेश घरत बाद झाला, त्यानंतर सूत्र हाती घेतली पुन्हा एकदा चेतन आणि मोनू घरत यानं. 4 मध्ये मोनूनं बनवल्या 14, 7 मध्ये बनवल्या खरं तर 15. प्रत्येकाचा स्ट्राईक रेट 200च्या वर आणि म्हणूनच संघ सध्या कमालीच्या स्थितीमध्ये आहे. परंतु अजूनही वेट अँड वॉच. अजूनही सेकंड हाफ बाकी आहे आणि आमची फलंदाजी बाकी आहे. कारण जावळे संघानं सुद्धा फलंदाजीच्या जोरावर 2 मॅचेस जिंकल्यात. या सुद्धा विसरून चालणार नाही सावरकर संघाला. त्यामुळे मॅच टफ होईल, ती मात्र शंका नाही. कारण मनीष आणि प्रसाद या दोघांनी सुरुवात चांगली दिलेली आहे. दोन्ही मॅच मध्ये दोघांनी सुरुवात चांगली दिली. त्यामुळं इथून मात्र जर विकेट्स आली तर डेफिनेटली कमबॅक करू शकते. परंतु सुरुवात त्याच प्रकारची झाली तर मॅच टफ होईल. चल, शेवटची 4 षटकं आहेत, कोण जिंकेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. स्पर्धा आपण पाहतो सरपंच चषक 2026. प्रथमेश गरज यांच्याकडनं मोन्यानं जो सुपला शॉट मारला होता ना, त्या फटक्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालेला आहे. मॅच समरी सध्या ऑन स्क्रीनला तुम्ही पाहताय. 24 चेंडू आणि 69 धावा. 24 मध्ये 69 बनवायच्या आहेत. बनवल्या तर डेफिनेटली तुम्ही बक्षीस पात्र ठराल. प्रसाद आणि मनीष ही पुन्हा एकदा तीच जोडी मॅच नंबर 3 मध्ये आपण पाहतो. सुरुवात दमदार दिली 2 मॅच मध्ये, परंतु आता ही मॅच तितकीच महत्वाची आहे आणि प्रसादवर खूप मोठी जबाबदारी आहे. अप्रोच काय असेल, गेम प्लॅनिंग काय असेल, स्पष्ट आहे. पॉवर प्ले मध्ये धावा कुटाव्याच लागतील, कारण धावांचा डोंगर आहे. इथून मात्र तुम्हाला रस्ता विजयाचा बनवायचा आहे आणि तो बनवणार का? दोन्ही संघात देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. सरपंच चषक 2026 पहिली रात्र तुर्तास थांबतोय आणि मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय या 4 षटकांसाठी पुन्हा एकदा जयेशजी भोसले सरांना. थँक्यू सर. पूर्वार्धाचा खेळ संपला. पूर्वार्धामध्ये 33 धावांची आणि महत्वपूर्ण योगदान देणारी खेळी जी मात्र नितीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. एका बाजूला जावळे संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना जिथे मात्र एका बाजूला तुम्ही संघ पाहताय, 2 महत्वाचे संघ आहेत. एका बाजूला सावरखार जो हाकेच्या अंतरावरती आहे, तर एका बाजूला पनवेल तालुक्यातील उल्वेनोड विभागातील संघ पाहायला मिळतो आहे. चांगली मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचा सामना आजच्या पहिल्या रात्रीतला आणि जिंकणारा संघ थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल बाळू, पहिला चेंडू बॅटची लिडिंग एज, कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झालाय. झेल काही अंशी अवघड होता, परंतु तो घेणं गरजेचं होतं, कारण अपोनंट टीमचा महत्वाचा बॅटर अर्थात प्रसाद घरतचा हा झेल होता, तो इथे निसटलाय. प्रसाद घरत आणि त्याच्या साथीला मनीष कडू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बाळू घरतला तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला पाहायला मिळाला होता. पहिलाच बॉल उजव्या एशीच्या बाहेर आणि तो कट करण्याच्या प्रयत्नामध्ये जो कॅच निसटला आहे. पुढचा बॉल उजव्या एशीच्या बाहेर सोडून दिला, दिशाहीन आहे. प्रसाद घरतने जाणलं आणि हा बॉल सोडून दिला. अवांतर धाव आली. अवांतरने सुरुवात झाली या रन चेसला. 67 रनचं टार्गेट आहे या सामन्यामध्ये. मोठं लक्ष उभं राहिलंय. 4 षटकांची मॅच आहे. शेवटचा सामना. आडव्या बॅटने चेंडू सीमारेषेच्या दिशेने, रन्स मिळतील 4. कॅच ड्रॉप झाला होता आणि पुढच्याच बॉलवरती आलाय चौकार.
थँक्यू व्हेरी मच विवेकजी पाटील. पुढचा बॉल लोअर फुल टोज. याही वेळेला गॅप मध्ये केला. क्षेत्ररक्षक पाठलाग करेल. केवळ बॉल उचलून आणेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन मिळतील 4. पुढच्या बॉलवरती आणखीन एक चौकार. मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाल्यानंतर ज्या रीतीने हा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. प्रसाद आडवा बाटने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. गाजवलाय सारा इलाका दादाचं नेटवर्क हाय स्ट्रॉंग. गाजवलाय सारा इलाका दादाचं नेटवर्क हाय. आहेत. पहिल्याच बॉलवरती झेल निसटला होता या खेळाडूचा. पुढचा बॉल खोलातला होता. यावेळेला गॅप शोधला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? एक धावनीची दुहेरीचा प्रयत्न. सेकंड रन कंप्लीट. 2 धावा आल्यात. 17 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. हा उद्याचं जे शेड्यूल आहे ना, ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग आणि 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. आयोजकांनी या गोष्टीची आवर्जून ताकीद दिली आहे. यावेळेचा बॉल लांब लचक रडार मध्ये आला. लांब लचक मारलाय. पहाटेच्या 4 वाजता आलेला हा षटकार. भाऊशी पंगा डबल वार. चौकात चौकात गोळीबार. 23 बनल्यात. पहिल्या षटकामध्ये 23 आल्यात. प्रसाद घरतला जीवदान देणं किती महागड पडू शकतं असं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो पेश करतोय. हा उद्याच्या अर्थात दुसऱ्या दिवसाची सुरुवात जी आहे ना, मी घर बसल्या पहिला सामना पाहणारा संघ जो अर्थातच लक्ष वेधेन. 6:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. अर्थात होईलच, याकडे लक्ष वेधूयात. पहिला सामना मी लक्ष वेधन उद्याच्या रात्रीतली पहिली मॅच आहे. पिरकोन 11 पिरकोन आणि त्याच्या अगेन्स्ट शार्बी 11 टाकीगाव. जयहनुमान मुळेखंड संघ खेळणार आहे, जो मात्र पिरकोन 11 पिरकोनच्या जागेवरती, आणि त्याच्या अगेन्स्ट असेल शार्बी 11 टाकीगाव. उद्या चैतन्यला पाहणार तुम्ही. खुलातला बॉल होता. यावेळेला शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल येईल. जे करायचं होतं ना ते इथे केलंय. मनीष कडून एक सिंगल आलेली पाहायला मिळाली. स्ट्रायकर एंडला प्रसाद येतोय. 6 बॉल 22 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. 17 चेंडू आणि 45 धावा. प्रसाद जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला तर या गोष्टी काही जास्तीच्या अवघड नाही आहेत. 4 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळालाय. दमदार आणि दर्जेदार असं आयोजन आदरणीय माननीय सन्माननीय अरविंदजी तांडेल साहेब माजी सरपंच यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आज तुम्ही पाहताय. ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा दर्जेदार क्रिकेटचा सोहळा सरपंच चषक करळ 2026. पुढचा बॉल गोलंदाज स्लोवर वन टाकला. डबल माइंडेड होता बॅटर. हलक्या हाताने टाकला होता. मोनू घरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि 45 ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली. मॅच मध्ये शिरकाव केलाय. 22 धावा एकंदरीत 23 धावा पहिल्या षटकामध्ये आलेल्या पाहायला मिळाला. 24 धावा धावलकावरती सध्या परिस्थितीमध्ये 7 बॉल 22 वरती प्रसाद नॉट आउट खेळतोय. एक अवांतर आणि एक सिंगल मनीष कडूच्या बॅटमधून आली. पुढचा बॉल खोलात वेगाने टाकला होता. परफेक्ट यॉर्कर. एक स्नॉटर होता. ऍक्शन रिप्ले पहा. वाईड यॉर्कर टाकला. उजव्या एससीच्या बाहेर ठेवला होता. भन्नाट वेग इथे पाहायला मिळाला. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानावरती मोनू गरज दाखवत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू अद्याप हाताळलेत. 1 धाव त्याच्या अगेन्स्ट आलेली पाहायला मिळाली. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समळ त्याने साधल्या. हा बॉल स्लोवर वन पहा. पाठीमागे ठेवला होता. वळवला देखील. फिंगर रोल देखील केली. चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले पहा.
आपण मागे ठेवला, ऑफ ब्रेक होता, ऑफ कटर पाहायला मिळाला आणि आतमध्ये आला. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये केवळ एक आली आहे. 14 चेंडू आणि 45 ची आवश्यकता. सामना दूर चाललाय. मॅच मध्ये पकड मजबूत होत असताना साबरकर संघाची पाहायला मिळते. पुढचा बॉल लोअर फुलटॉस बनवला, गॅप मध्ये केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रसादच्या बाक मधून चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने वधारेल. 41 ची गरज अजूनही राहिली. 13 बॉल आणि 41 ची गरज. 24 लाईव्ह इव्हेंट्स. विवेकजी पाटील एक चांगलं काम करत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. संपूर्ण टीम त्यामध्ये आवर्जून आपण अनुजला पाहत आहे. अक्षय, अमोल आहे, विघ्नेश आहे, सर्व पाटील. लोअर फुल टॉस यावेळेला डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच ऑन, गेम ऑन. षटकार. हलवला 34 धावा धावफलकावरती. 12 बॉल आणि आता मात्र 35 ची गरज. 12 मध्ये 34 बनणार, 12 मध्ये 35 हव्यात. सामना पहा, मैच बन लिए, गेम ऑन, मैच ऑन. पाने को अभी कई मुकाम बाकी है. इस खेल के कई इम्तिहान बाकी है. अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. मॅच मध्ये खूप काय बाकी आहे अजूनही. कुठे जाऊ नका. सकाळची पहाट अगदी. कोणता संघ या सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार त्याच्यासाठी रंगणारा हा दर्जेदार 16 तुम्ही पाहत आहात. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. चौतीस धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 24 ला इव्हेंट्स केवळ एक पार्सल खेळाडू घेऊन ते खेळतात. कारण आपण पाहिलं ना तर त्यांच्याकडे एकच आयकॉन खेळाडू आहे, अमोल पाटील. अमोल पाटील मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आयकॉन म्हणून सर्वाधिक मोठी उपलब्धी आहे त्यांच्याकडे. कारण 24 ला इव्हेंट्स कडे केवळ बोर्लेकर आहेत आणि अमोलच एक गावाच्या बाहेर. आणि आणखीन एक होते जे मात्र आता सध्याच्या घडीला त्यांना डिवॉर्स दिला 24 ला इव्हेंट्सने. 34 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 34 धावा धावफलकावरती बनल्यात. 12 बॉल 35 ची गरज. लाईव्ह कव्हरेज सध्याच्या घडीला चालू असताना आपण पाहतो 3 कॅमेऱ्यानिशी जी मात्र ही स्पर्धा कव्हर करण्यात येत असताना पाहायला मिळते. उद्याच्या दिवशीची पहिली मॅच पुन्हा एकदा मी लक्ष भेदन जय हनुमान मुळेखंड आणि त्याच्या अगेन्स्ट टाकीगाव. तुम्ही ऐकत असाल तर उद्या ठीक 6:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 6:45 ला टॉस होईल आणि 7 वाजता एनी हाव पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. त्या कारणास्तव तुम्ही आवर्जून उपस्थित राहा लवकरात लवकर, अन्यथा पेनल्टीज पात्र राहाल. 34 बनल्यात. पुढचा बॉल खुला टाकला होता, उजव्या बाहेर होता. एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. मनीष कडू सिंगल घेतोय तो सातत्याने. मोठी फटकेबाजी मनोज कडूने केलेली नाहीये, मनीषला ठाऊक आहे. एका बाजूला प्रसाद बॅटिंग करतोय आणि त्याला जास्तीचं स्ट्रायकर एंड वरती आणणं गरजेचं. आणि तेच एक्झॅक्टली त्याने केलेलं पाहायला मिळालंय. ज्याच्या वेळेला स्ट्रायकर एंड वरती आलेला प्रसाद त्याने मोठेच फटकेबाजी केली आहे. मागील षटकामध्ये तितक्या धावा आल्या नव्हत्या. त्याची पूर्तता त्याने मागील शेवटच्या 2 बॉल वरती केलेली पाहायला मिळाली. एकंदरीत 3 चेंडू त्याच्या अगेन्स्ट डॉट बॉल आले आणि तदनंतरच्या पुढच्या 2 बॉल वरती 2 मोठे प्रहार त्याने केलेले पाहायला मिळाले होते. फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना आहे. हे जाणतं तर हाकेच्या अंतरावरती असणारा सावरखार हे गाव मोरिया 11 या नावाने हा संघ सातत्याने खेळताना पाहायला मिळाला. मॅच महत्वाची आहे आणि हा सामना जिंकणं गरजेचं आहे. हे दोन्ही संघासाठी मच नीडेड विन आहे. दोन्ही संघाला जिंकणंच गरजेचं राहील. पुढचा बॉल विकी घरत. हाफ ट्रॅकर होता, बाग फुटला आला आणि आता हा बॉल सावरकर गावातच मारलाय. ठोकलाय षटकार. आला सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला.
आयोजक अरविंद तांडेलचं नाव लागलंय गाजायला आयोजक सूरज तांडेलचं नाव लागलंय गाजायला आयोजक अरविंद तांडेलचं तुझं पंख दिले देवाने घे झेप सामर्थ्याने दरी डोंगर हिरविराने जा ओलांडून या सारी हा खेळाडू तोच आहे जो मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ माजवतोय 12 बॉल 38 धावा याही मॅच मध्ये 41 बनल्या त्यामधल्या 38 धावा या खेळाडूच्या नावावरती आडवा बाटने धमाका वन मोर अनदर बिग हिट ऍक्शन रिप्ले षटकार सरपंच तांडेल सरपंच चषक हाय आज करल गावाला स्कोर कार्ड वरती धावा 47 बनल्यात 9 चेंडू आणि 22 ची गरज आहे ते तर तेच करण्यासाठी आयोजक बोलवतात रे दादानो तावळेकर याच्यासाठी समालोचक असतो बाकी काहीच नाही 9 चेंडू आणि 22 ची आवश्यकता आहे महत्वाची मॅच परंतु तुम्ही स्कोर विचारलात परंतु आवर्जून एक गोष्ट अजून सांगावीशी वाटते की 44 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा प्रसाद आलाय याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून 44 पाहायला मिळाल्या 13 बॉल 44 वरती तो नॉट आउट खेळतोय मागील मॅच मध्ये 10 बॉल 44 कुलातला बॉल इथे पाहायला मिळाला कमबॅक चांगलं झालंय विकी घरच्या माध्यमातून सठीक यॉर्कर त्याने टाकलाय खोलवर टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळाला 8 बॉल 22 ची आवश्यकता संघाचा एक्सपिरियन्स कॅम्पेन गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय गोलंदाजी सर्वाधिक महत्वाची बाब राहणार आहे जमेची बाब आहे धावा रोखणं आणि ती इथे करण्याला सुरुवात केली विकीने तो सुवर्ण मध्ये त्याला सापडला यावेळेचा बॉल नो आहे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे ओव्हर स्टेपिंग केली की काय होय ओव्हर स्टेपिंग केली आहे एबीपी माझा नेहमी एक पाऊल पुढे आता विकी घरातला एबीबी माझाची टॅगलाईन जास्तीची पसंत आहे की काय नो बॉल आलाय नो बॉल एक धाव येत असताना पाहायला मिळाले एकंदरीत आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 48 धावा 8 बॉल आणि आता मात्र विजयासाठी 21 ची गरज फ्री हिटचा बॉल एक मोठी अपॉर्च्युनिटी आणि ती मिस करणार नाही प्रसादने सांगितलंय थांबा झाला जरा रुको जरा सबर करो आणि हेच सांगितलं त्याने नॉन स्ट्रायकर एंडवरती मनीष कडूला थांबवलं त्याने फलकावरती 48 बनलेल्या पाहायला मिळाल्या 48 ऑन दी बोर्ड पुढचा बॉल गोलंदाज खोलातला होता हेलिकॉप्टर खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात झेल तर टिपला गेलाय फ्री हिटचा बॉल आहे त्या कारणास्तव सिंगल येईल 49 ऑन दी बोर्ड 7 बॉल 20 ची गरज प्रसाद या मॅच मध्ये जवळपास 3 वेळेला आउट झालाय परंतु नशीब एवढं बलवत्तर आहे त्याचं की त्याला लिगली बाद करता आलेला नाही आहे इथे कॅच टिपला होता परंतु तो फ्री हिटचा बॉल याआधी नो बॉल होता ज्याच्यावरती तो लेग बिफोर क्लिअर दिसतोय की तो लेग बिफोर होता परंतु तिथे त्याचं नशीब बलवत्तर होतं किंवा पहिल्याच बॉलवरती त्याचा सुटलेला झेल एकाच मॅच मध्ये 3 वेळेला जीवदान मिळालेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय 16 बॉल 45 त्याच्या बॅटमधून आल्या 7 बॉल 20 ची गरज राहिली या सामन्यामध्ये 7 चेंडू आणि 20 धावा हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा आहे या स्पर्धेतला आणि या मॅच मधला सर्वाधिक महत्वाचा बॉल इथे किती मोठा नंबर येईल खोलात बॉल टाकला होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आता मात्र राहिले 6 चेंडू विजयासाठी 20 ची गरज 6 बॉल 20 धावा मॅच रंगात आली आहे आता एकनाथ माळी असते तर ते म्हणाले असते आता रंगात आली ही मॅच सामना रंगात 6 बॉल 20 ची गरज चषकाला आणि ताई आल्या बघा सामना बघायला आयोजक सूरज तांडेल लागलाय पाहुण्यांचा स्वागत करायला आयोजक सूरज तांडेल लागलाय पाहुण्यांचा स्वागत करायला सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला सरपंच चषक हायलाय भारी आज या करळ गावाला अरविंद तांडेल सूरज तांडेलचं नाव लागलं गाजायला अरविंद तांडेल सूरज तांडेलचं नाव लागलं
6 बॉल आणि विजयासाठी 20ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिली आहे. काय सामना बनला, रंगात आली मॅच पहा. शेवटच्या षटकामध्ये गेला हा सामना. 49 धाबा वरती आहे. 16 बॉल 45. प्रसाद घरत नॉट आउट. 3 बॉल 2 वरती. मनीष कडू नॉट आउट आहे. चेतन घरतला इन्व्हाइट करण्यात आलाय. शेवटच्या षटकाच्या दरम्यान चेतन घरत क्षेत्ररक्षणाची सजावट पहा. राईट हँडर बॅटरसाठी स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कबर आहे 38 सर्कलच्या बाहेर. 38 सर्कल मध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट टर्न मॅन, गली पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. 6 बॉल 20ची गरज. पहिलाच बॉल अर्ध्या शतक कंप्लीट केलं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बॅटिंग आवडली असेल तर टाळवायला काय हरकत नाहीये. फर्स्ट हाफ सेंचुरी प्रसाद गरजच्या बॅटमधून षटकार. सरपंच चषक ठेवलाय आज या करळ गावाला. सरपंच चषक ठेवलाय भारी आज या करळ गावाला. आयोजक अरविंद तांडेलच नाव लागलंय गाजायला. आयोजक सूरज तांडेलच नाव लागलंय गाजायला. आयोजक अरविंद तांडेलच नाव लागलंय. योगेश घरतने पहिलं निर्धाव षटक टाकलं होतं. 3 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. प्रसाद घरतने पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं ठोकलंय. सरपंच चषक करळ 2026 मध्ये सर्वाधिक मोठा मानाचा तुरा रोला गेलाय. पहिल्याच रात्रीमध्ये खूप काही घडताना पाहायला मिळालं. उर्वरित आता मात्र 5 बॉलचा खेळ राहिला शेष. विजयासाठी 14ची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. षटकार आलाय मागील बॉल वरती. पुढचा बॉल गोलंदाज स्लोवर वन होता. पिक केला. ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावा वेगाने आल्या. 53 वरती नॉट आउट. प्रसाद बॅटिंग करतोय. उर्वरित 4 बॉल आता मात्र 12ची गरज. 4 चेंडू 12 धावा. देव पाण्यामध्ये ठेवले असतील या सावरकरांनी, कारण मॅच चांगली बनली आहे. एक काटे की टक्कर मैदानाच्या आतमध्ये बाला मिळते. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से. कशमकश भरा मुकाबला. उजव्या एसीच्या बाहेर टाकला हा बॉल. सोडून दिला. दिशाहीन राहिलाय. व्हाईट बॉल येत असताना बाला मिळतोय. दिशाहीन राहतोय. एक्स्ट्राची धाव. 11ची गरज. 4 चेंडू आणि 11 धावा. 4 बॉल आणि 11ची गरज या सामन्यामध्ये राहिली आहे. काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न चेतन घरत करत असताना पाहायला मिळाला. त्याने अबांध चेंडू हाताला. एक्स्ट्राची रन्स आली आहे. मॅच बनली आहे. सामना बनला. येणारे बॉल राहिले 4 मध्ये 11ची गरज. 4 चेंडू आणि 11 धावा. पुढचा बॉल स्लोवर वन. बॅट जमिनीला लागली का? पंचांनी कोणतीही धात इथे घेतलेली नाही आहे ना. अगदी स्क्वेअर लेग अंपायर ना मुख्य पंच नाही बॅटर. काहीही मुवमेंट इथे पाहायला मिळाली नाही. आणि याच कारण इथे चर्चा होत असताना पाहायला मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला की नाही झाला, कारण कोणतीही मुवमेंट इथे झालेली नाही आहे. कोणीही मग नॉन स्ट्रायकर येणेही पुढे आलेला पाहायला मिळाला नाही. आणि पंच याच गोष्टीची शहानिशा करतात. निर्णय काय येतो हे देखील पाहावं लागेल. बॅटला बॉल ब्रश झाला होता की बॅट खाली लागली, कारण या मोक्याच्या क्षणी चला डॉट बॉल आणि निर्धाव चेंडू येत असताना मला भीतो आहे. येणारे शेष राहिले 3 चेंडू 3 मध्ये 11ची गरज. आता जे बसले होते ते उभे राहिलेत. अगदी आपण पाहिलं ना, जे झोपी गेले होते त्यांनीही उठून बसले असतील, आणि जे बसले होते ना ते उभे राहिलेत. प्रत्येकाला ठाऊक आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे. फायनल बिफोर फायनल अशा स्वरूपाचा सामना. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज. 3 बॉल 11व्या होत्या. यावेळेचा चेंडू ढगात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सावरकर ज्या रीतीने गोलंदाजी करतायत, किंबहुना काही वर्षापूर्वी ना एक सर्वाधिक जास्त रील व्हायरल झाली होती. एका खेळाडूला इंटरव्ह्यू घेतला गेला. त्यावेळेला तो म्हणाला होता इंटरव्ह्यू मध्ये की हा बॅटर होता की खैस, मना काय माहित, मी जिथं बॉल टाकी तिथं तो मारी.
असंच काहीतरी व्हायला लागलं मैदानाच्या आतमध्ये. जिथे बॉल टाकला ना तिथे मोठा फटका येत असताना पाहायला मिळालाय. 59 धावसंख्येवरती प्रसाद घरात नॉट आउट बॅटिंग करतोय. 64 ऑन दी बोर्ड आहे. 2 बॉल आता 5ची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. सामना रंगामध्ये आलाय. मॅच अगदी सकाळच्या पहाटेमध्ये गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 5. मॅच फिनिश. सामना संपवला. प्रसाद गरजचा थाट. बहारदार खेळी गेली.